श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते? त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या 11 चुका करू नका, नाहीतर रातोरात कंगाल बनाल. आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाही नसते. याचा विचारही आपण कधी करत नाही. काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासातून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपल्याला टाळायला हवं. कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच आंघोळीनंतर अशा कोणत्या चुका आहेत त्या करू नये हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. मित्रांनो, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये. जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते. तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते. काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही जणांना उठवल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते. मग अंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो. त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वांनाच सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं, हे खरं. पण अशा वेळी सुद्धा अंघोळ न करता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जातो, हे देखील चुकीचे आहे. अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृती सुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते. आणि अंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही. ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो. त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून घ्यावं आणि नंतरच कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात, त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होते. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा. आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य म्हणून दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही, तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे. पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा. आता हे सगळं ऐकून
काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते, त्या घाईमध्ये अंघोळ कधी करणार, डबे बनवायचे असतात, ऑफिसला जाणं देखील महत्त्वाचं असतं, तर अंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागतं. आता जर तुमची समस्या असेल तर अगदी बरोबर आहे, पण ही पुढची गोष्ट ऐका की अंघोळ करणं का गरजेचं आहे. गरुड पुराणानुसार भगवान श्री हरी विष्णू पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो, तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो, त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होतात. सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी अंघोळ फार महत्त्वाची आहे. म्हणून माणसाने सकाळी नियमित अंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत. त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केले तर कोणतंही फळ मिळत नाही. उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो. स्नान केले नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तेथे नकारात्मक शक्तीचा वास असतो. म्हणूनच गरुड पुराणात असे सांगितले आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. म्हणजेच नकारात्मक शक्ती या अंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत राहतात. या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो. जो व्यक्ती अंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाट्याला येते, त्याला कधीही यश मिळू शकत नाही. याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा अनेक संकटे येत राहतात. असेही मानले जाते की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नाचा प्रभाव, वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो, तुमची पापे धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो. मग मित्रांनो, तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतके महत्त्व दिले गेले आहे तर नक्कीच ती गोष्ट महत्त्वाची आहे की नाही. म्हणजे अंघोळ करणं हे जरी साधं वाटत असेल तरी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचे आहे, हे मात्र नक्की. आता पाहूया की गरुड पुराणानुसार अंघोळ केल्यानंतरही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मनुष्याने करू नये. अनेकदा आपण अंघोळ केल्यानंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या 11 चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते. स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. अंघोळ करणं हा प्रत्येकाचाच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो. अंघोळ केल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि व्यक्ती फ्रेश दिसतो. सकाळी उठल्यानंतर अंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात, कारण यातून मनशांती
आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते. त्यामुळे अंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. हे आवश्यक आहे. जर तुम्हीही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम ही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते. म्हणूनच अंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. अशा चुका लवकरच बंद करा. आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आपण दुर्लक्षित करू नयेत. बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे तर त्यातील प्रथम गोष्ट आहे बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो. वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे. अंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे. अंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते. शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे अंघोळ करताना इतर चुकाही करतात. 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक अंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीब बनवू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल आणि पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे. असे खराब पाणी साठल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत राहतात व सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंटते. 3. तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतो. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव हा लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाही आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते. एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात. आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागू लागतात. 4. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे. काही लोकांची ही वाईट सवय असते. अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस, गळलेले केस बाथरूममध्ये तशीच सोडतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर ती सुधारा. असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात. कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये संघर्षांचा सामना करावा लागतो. 5. बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा. काही लोकांना सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच तसेच सोडून देतात. तर ही चूक सुधारून बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी करून ठेवा. रिकामी बादली जर सरळ ठेवली तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते.
बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात. घरातील माणसे एका पाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात या सर्व कारणांमुळे गरिबी यायला लागते. जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते. कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये. अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावणे. माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असे करू नये. कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये. कारण त्या ठिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील खाली पडतो आणि त्याचा अपमान होतो. अंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावीत. याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते. परंतु अंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला बुध ग्रह खराब होऊ शकतो. अंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका. अंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्ये तसेच पडून राहतात. ही सवय पूर्णपणे बंद करा. असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर नाराज होतात. तुमच्या राशींचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मानसन्मान यांचा अभाव निर्माण होईल. बाथरूम कधीही उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजार येतात व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे. कारण अयोग्य पद्धतीमुळे स्ट्रोकचा फायदा सुद्धा वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दिवसातून 2 वेळा तरी आंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा आंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहील आणि आपली योग्य शक्ती वाढते. निलगिरीचे तेल पाण्यामध्ये मिसळा. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने अंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल आणि मग अंघोळीसाठी घेतलेले पाणी तोंडात भरून गच्च धरावे. असे 2-3 वेळा करावे. यामुळे सर्दी, खोकला यांपासून आराम मिळतो. अंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात अंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. अंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे. अंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सर्वात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता, मात्र गरम पाणी घेऊ नये, ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. थंड पाण्याने अंघोळ नेहमी करावी असे शास्त्रामध्ये देखील सांगितले आहे. किंवा मग कोमट पाणी असावे. अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते.
मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही. म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो. विवस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निश्चिंत आहे. विवस्त्र आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे? ज्यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. ते कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकांनी खूप वेळा विनंती केल्यावर श्रीकृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटले होते की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे चुकीचे आहे. असे केल्याने आपण जलदेवतावरून त्यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये. नकारात्मक शक्ती लवकरच शरीराच्या बाहेर करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील खालावते व नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली तर तुमच्यासाठी चांगले राहत नाही. पितृदोष होऊ शकतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरात पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते. म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये. पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना दिले जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त पडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला श्री स्वामी समर्थ.